राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण आपल्यासोबत आहेत, जे गंगापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची तयारी करतात। भाऊ, काय सांगाल? नाही, विधानसभेची मी तयारी मागच्या 3 वर्षापासून करतोय आणि गंगापूर खुलताबादच्या जनतेला आता बदल हवा आहे असं दिसतंय। तर कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, म्हणून मी निवडणूक लढवणार आहे। अपक्ष लढवणार आहात की कुठल्या लढवणार आहे? मी अजून काही ठरलं नाही माझं, पण इलेक्शन लढवणार आहे हे निश्चित तुम्हाला सांगतो। पण तुम्ही अजित पवार गटात आहात, जो महायुतीसोबत आहे, भारतीय जनता पार्टीसोबत आहे, तिथे भाजपचा आमदार आहे, त्याच आमदाराच्या विरोधात तुम्ही आव्हान निर्माण केलं आहे। असं आहे की आव्हान कोण कोणाला निर्माण केलं आहे हे जनता सांगेल, परंतु मागच्या 3 वर्षापासून मी काम करत असताना मी आत्ता सांगितलं तुम्हाला, जनतेला बदल पाहिजे। पक्षश्रेष्ठी मग कुठलेही असू द्यात, सर्वे केल्यानंतरच निर्णय घ्यायची प्रथा आणि परंपरा आता महाराष्ट्रात सुरू झाली नवीन। सर्वेमध्ये जो येतो त्याच्यामध्ये 5-10 टक्क्याचा फरक जर का सोडला, जो सर्वेमध्ये पुढे असतो तो पुढेच राहतो। सर्वे जर तुम्ही पुढे असाल तर तुम्हाला महायुतीने तिकीट द्यावा असा आग्रह? सर्वेमध्ये असं आहे की मी आज पुढे काय होईल ते सांगता येत नाही, परंतु मी निवडणूक लढवणार आहे एवढं निश्चित तुम्हाला सांगतो। एक प्रश्न शेवटचा, तुम्ही महायुतीकडून लढणार, महाविकास आघाडीकडून लढणार की अपक्ष लढणार? योग्य वेळी सांगेल तुम्हाला, योग्य वेळी सांगेल। तर हे होते सतीश चव्हाण, कुठून लढणार हे मात्र ते योग्य वेळी सांगतो असं सांगतात। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।